जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने आरोग्य तपासणी शिबिर घेण्यात आले। कार्यक्रमाचे प्रास्ताविक नाशिक शहर जिल्हा महिला काँग्रेस अध्यक्षा स्वाती जाधव यांनी केले। अध्यक्षस्थानी आरोग्य मंत्री डॉक्टर शोभा बच्छाव, प्रमुख अतिथी डॉक्टर हेमलता पाटील, प्रमुख पाहुणे महिला आयोग सदस्य सायली पालखेडकर, धन्वंतरी कॉलेज प्राध्यापक डॉक्टर सरोज दुमने, शहराध्यक्ष आकाश छाजेड, नगरसेविका वत्सला खैरे, सुचेता बच्छाव, जुली डिसोजा, नगरसेवक राजेंद्र बागुल, उल्हास सातभाई, राजभाऊ जाधव, सुरेश मारू। महिलांच्या निष्काळजीपणामुळे आरोग्य दुष्परिणाम होतात, त्यामुळे महिलांनी दैनंदिन जीवनात काम करताना स्वतःची काळजी घेण्यासाठी कशा प्रकारे दिनचर्याचे नियोजन करावे, आपला पौष्टिक आहार व नियमित व्यायाम व योग साधना, ध्यान साधना करण्यात यावी। यामुळे महिलांना मानसिक ताणतणाव व मानसिक आजार कमी होण्यास मदत होईल। तसेच महागाईमुळे महिलांना त्यांच्या घरातील खर्चाचे नियोजन करण्यासाठी अडचण निर्माण होत आहे। तसेच काटकसर करून संसाराचा गाडा चालवण्याचा प्रयत्न आजच्या आधुनिक भारतातील महिलेवर करण्याची वेळ केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे आल्याचे डॉक्टर शोभा बच्छाव यांनी सांगितले। जागतिक महिला दिन 8 मार्च जागतिक महिला दिनानिमित्त सर्व माझ्या महिला भगिनींना हार्दिक शुभेच्छा। 8 मार्च जागतिक महिला दिनानिमित्त आपण दरवर्षी वेगवेगळे उपक्रम करत असतो। आता ह्या वर्षी आपण महिलांसाठी आरोग्य शिबिर ठेवलं आहे। त्यामध्ये विविध चाचण्या करण्यात आल्या आहे। त्यांची शरीर तपासणी, रक्तामधील त्यांची शुगर टेस्ट, ब्लड प्रेशर असे विविध चाचण्या केलेल्या आहेत। आणि यासाठी आपल्याला धन्वंतरी कॉलेजच्या सरोजताई दुमने पाटील यांची अगदी छान टीम त्यांनी मला दिली आणि त्यांनी अतिशय छान पद्धतीने महिलांकडून महिलांचे तपासणी करून घेतलेली आहे। महिला काँग्रेस जिंदाबाद, महिला काँग्रेस जिंदाबाद, महिला काँग्रेस जिंदाबाद। आज नाशिक शहर महिला काँग्रेसच्या वतीने महिला दिनाच्या निमित्ताने महिलांचं आरोग्य तपासणीचं शिबिर ठेवलेले आहे। महिला अध्यक्ष स्वातीताई जाधव, शहर अध्यक्ष आकाशदादा छाजेड, आमच्या मोठ्या भगिनी जुलीताई, आमच्या लहान बहिणी आहेरताई, डॉक्टर हेमलताताई पाटील, सुरेशताई दुमने, अशा शोभाताई छाजेड, शोभाताई बच्छाव, अध्यक्ष, सर्व पदाधिकारी, सर्व ब्लॉक अध्यक्ष हे सर्व उपस्थित होते। महिला काँग्रेसच्या वतीने आरोग्य शिबिर घेण्याचं कारण एकच, कारण महिला ही भगिनी जर आरोग्यदायी असतील तर तिचा परिवार हा आरोग्यदायी होतो। ती स्वतःच्या काळजी घेत नाही, मुलांचा, सासू सासरे, जावाई लेकी, जावाई नातवंड यांचा सर्व परिवार ती प्रेमाने, आपुलकीने, आदराने सांभाळते। पण तिची तब्येत, तिला स्वतःची काळजी नसते, तिची BP वाढते, तिची शुगर वाढते, ती अशक्त होते, पण तिला ती खाण्याकडे बी लक्ष देत नाही आणि तिच्या आरोग्याकडे लक्ष देत नाही। म्हणून नाशिक शहर महिला काँग्रेसच्या वतीने हे आरोग्य तपासणी केलेली आहे। पूर्वीपासून महिलांना सन्मान देणं हे महिला काँग्रेसचं पहिल्यापासून वैशिष्ट्य। काँग्रेस पक्षामध्ये मान सन्मान मिळतो, काँग्रेस पक्षामध्ये हा म्हणजे खानदानीपणा जो आहे तो काँग्रेस पक्षामध्येच आहे। म्हणून स्वातीताई जाधव आणि तिचे सर्व पदाधिकारी, त्यांच्या सर्व टीमने हा आरोग्य तपासणी केली। याच्यामध्ये आमच्या राजकुमार दादा हा तिचा स्वातीताई जाधवचा एकदम लहान भाऊ म्हणून, मोठा भाऊ म्हणा की लहान भाऊ म्हणा, तिच्या पाठीशी भक्कमपणे उभा राहतो। पहिल्या दिवशी तिला महिला अध्यक्षाचं पत्र आलं ऑनलाईन, तर पहिला सत्कार जो केलेला असेल तर आमच्या राजकुमार दादांनी केला, नंतर परिवाराने केला, नंतर पक्षाने केला। म्हणून राजकुमार दादाचा हा मोठा सिंहाचा वाटा आहे। दिदीला प्रत्येक क्षेत्रामध्ये, प्रत्येक वेळामध्ये तो मोठ्या बहिणीचं मोठा भाऊ म्हणून त्याचं जबाबदारी पार पाडते। मी त्याचंसुद्धा मनापासून आभार मानते, धन्यवाद देते। आणि सर्व महिला काँग्रेसची टीम, फादर काँग्रेसची टीम, सर्व ब्लॉक अध्यक्षांचे मनापासून धन्यवाद आहे। सर्व महिलांनी आरोग्याची काळजी घ्यावी हीच या प्रसंगी मी बोलते। जय हिंद, जय महाराष्ट्र। यावेळी महिला ब्लॉक अध्यक्ष कुसुम चव्हाण, माया काळे, गुड्डू खान, चारुशीला काळे, अरुणा आहेर, मनीषा बागुल, सोनाली बोडके, सोफिया सिद्दीकी, रेणुका बोडके, ब्लॉक अध्यक्ष बबलू खैरे, उद्धव पवार, कैलास कडलक, दिनेश निकाळे, रामू शिंदे, युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष स्वप्नील पाटील, युवक जिल्हाध्यक्ष जयेश पोकळे, सोशल मीडिया अध्यक्ष सुदेश मोरे, अल्पसंख्याक अध्यक्ष हनीफ बशीर, सेवादल अध्यक्ष वसंत ठाकूर, OBC अध्यक्ष गौरव सोनार। या कार्यक्रमासाठी नाशिक शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते। या कार्यक्रमाला उपस्थितांचे आभार कार्यालय सरचिटणीस राजकुमार जेफ यांनी मानले।
स्टार न्यूजसाठी रोहित गायकवाड, नाशिक.